सोलापूर महामार्गावरील करकुंब भागात शुक्रवारी मध्यरात्री एका कुटुंबाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हे कुटुंब अक्कलकोट आणि तुळजापूर येथील देवदर्शन आटोपून आपल्या कारने पुण्याकडे परतत होते। रात्री 2च्या सुमारास कुरकुंभ येथील एका पुलाच्या जवळ त्यांनी काही कारणास्तव आपली कार रस्त्याच्या कडेला उभी केली होती। याच वेळी दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या कारला घेराव घातला आणि लूटमार केली। दरोडेखोरांनी कुटुंबाला केवळ बंदुकीचा धाक दाखवला आणि सदस्यांना लोखंडी रॉडनं मारहाण देखील केली आहे। या दहशतीमुळे कारमधील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्या गुन्हेगारांनी जबरदस्तीने हिसकावून घेतले। हा सर्व प्रकार करून आरोपी अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली। समोर आलेल्या माहितीनुसार कुटुंब तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन निघाले होते। या घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दरोडेखोरांचा माग काढला जातो आहे। रात्रीच्या वेळी महामार्गावर निर्जन स्थळी गाडी उभी करणं प्रवाशांसाठी किती धोक्याचं ठरू शकते हे या घटनेवरून पुन्हा स्पष्ट झालंय। पोलिसांनी प्रवाशांना असं आवाहन केलंय की विश्रांतीसाठी नेहमी हॉटेल, पेट्रोल पंप किंवा जिथं लोकांची वर्दळ असते अशा ठिकाणी थांबावे। या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस करत आहेत।